श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मकर राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मेहनतीचे फळ आता मिळणार का? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल की काही अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढतील? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? आणि या आठवड्यात कोणती अशी संधी मिळू शकते जी भविष्यात मोठा फायदा देईल? चला पाहूया मकर राशीला हा आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी संयम, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ देणारा ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील मेहनती वृत्ती आणि जबाबदारीची भावना या काळात अनेक अडचणींवर मात करण्यास मदत करेल. मागील काही दिवसांपासून रखडलेली कामे आता हळूहळू पूर्णत्वाकडे जाऊ लागतील. या आठवड्यात तुम्ही भविष्यासंदर्भात गंभीर विचार कराल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या कामाकडे लोकांचे लक्ष जाईल आणि तुमच्या अनुभवाचा फायदा इतरांनाही होईल. मात्र स्वतःवर जास्त ताण घेणे टाळा. योग्य वेळी विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगती आणि जबाबदाऱ्यांचा राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन कामे, नवीन प्रोजेक्ट किंवा वरिष्ठांकडून विशेष जबाबदारी मिळू शकते. तुमच्या शिस्तबद्ध काम करण्याच्या पद्धतीमुळे वरिष्ठांचा विश्वास अधिक दृढ होईल. काही लोकांना पदोन्नती, बदली किंवा नवीन नोकरीसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. सरकारी क्षेत्र, बांधकाम, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वित्तीय क्षेत्र किंवा प्रशासनाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिर प्रगतीचा आहे. मोठा नफा तात्काळ दिसणार नाही, पण घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा दीर्घकालीन प्रकल्पांबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. सहकाऱ्यांशी संवाद साधताना थोडा मवाळ दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक गोष्ट स्वतःच करण्याचा हट्ट टाळल्यास कामाचा ताण कमी होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा नियोजनाचा आणि शहाणपणाने खर्च करण्याचा आहे. उत्पन्न नियमित राहील, पण काही आवश्यक खर्च वाढू शकतात. घर, वाहन, शिक्षण किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च करावा लागू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या व्यवहारांमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत हा आठवडा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. जमीन, मालमत्ता किंवा दीर्घकालीन बचत योजनांकडे लक्ष जाऊ शकते. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत समाधानाची भावना निर्माण होईल आणि पुढील काही महिन्यांसाठी नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा स्थैर्य आणि विश्वास वाढवणारा राहू शकतो. ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांना नात्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक मजबूत होईल. काही लोकांना जुनी मैत्री पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना एखाद्या विशेष व्यक्तीची ओळख होऊ शकते. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. विवाहित लोकांसाठी हा आठवडा एकमेकांना समजून घेण्याचा आहे. घरातील जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण निर्माण होऊ शकतो, पण जोडीदाराची साथ मिळेल. एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील जवळीक वाढेल. छोट्या गोष्टींवरून रागावण्याऐवजी शांतपणे संवाद साधणे अधिक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. घरातील वातावरण अधिक शांत आणि स्थिर राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतील. आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक चांगले होतील. काही लोकांच्या घरी धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा कौटुंबिक भेटीगाठींचे आयोजन होऊ शकते. घराशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. दुरुस्ती, सजावट किंवा नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. मुलांच्या शिक्षण किंवा करिअरशी संबंधित आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम ते चांगला राहील. मात्र सतत काम आणि जबाबदाऱ्यांमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक राहील. काही लोकांना पाठदुखी, सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आसनात बसण्याची सवय फायदेशीर ठरेल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रासही काहींना जाणवू शकतो. पाणी पुरेसे प्या आणि वेळेवर जेवण घ्या. ध्यान, प्राणायाम आणि सकाळी चालणे यामुळे मानसिक शांतता मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता लहान त्रास वेळेवर सांभाळल्यास मोठी समस्या टाळता येईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रता आणि सातत्य वाढवणारा आहे. अभ्यासात मेहनत घेतल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाचे नवीन तंत्र मिळू शकते.
उच्च शिक्षण किंवा विशेष प्रशिक्षणाचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवल्यास ताण कमी होईल. मित्रांच्या प्रभावामुळे वेळ वाया घालवू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. उपाय: दर शनिवारी शनिदेवाला तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. यामुळे कामातील अडथळे कमी होतील आणि मानसिक स्थैर्य वाढेल. एकूण मकर राशीसाठी हा आठवडा मेहनत, शिस्त आणि संयम यांचे सकारात्मक परिणाम दाखवणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील, आर्थिक बाबतीत नियोजनाचा फायदा होईल आणि कुटुंबातील वातावरण अधिक स्थिर बनेल. काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, पण तुमची व्यावहारिक बुद्धी तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी किंवा पूर्ण झालेलं महत्त्वाचं काम मनाला समाधान देऊ शकते. हा आठवडा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा ठरू. परिस्थिती: अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न किंवा अडचणी हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल, पण त्याचबरोबर तुमच्या कामाचे कौतुकही होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत घाईगडबड न करता घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. कौटुंबिक जीवनात काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील आणि जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळाल्यामुळे मन अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. या आठवड्यात एखादी नवीन संधी, महत्त्वाची भेट किंवा शुभवार्ता तुमच्या भविष्यासाठी आशेचा नवा किरण ठरू शकते. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी आपल्या बाजूने वळवू शकाल. धन्यवाद.